नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मागच्या एका ब्लॉगमध्ये आपण भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांना खेळाडूंकडनं योग्य प्रतिक्रिया, योग्य मान मिळाला पाहिजे असा मुद्दा उचलला होता. कावळा बसायला आणि फांदी तुटायला रिषभ पंतनी इंस्टाग्राम लाईव्ह करून आपले जे चाहते आहेत त्यांच्याशी संवाद साधला. या संवादामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि अत्यल्प काळाकरता महेंद्रसिंग धोनीसुद्धा सहभागी झालेला होता. मी म्हणेन कोणाच्यामुळे का होईना पण निदान ही सुबुद्धी सुचली हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण मानता येईल. त्यामुळे वेल डन रिषभ पंत असं मी म्हणेन. त्यामुळे आज मागच्या वेळेला मी एकदम कडाडून टीका केली होती. आज तुम्हाला काही मी चाहत्यांचे किस्से सांगणार आहे की क्रिकेटचे चाहते म्हणजे काय असतात. पहिला किस्सा वेस्ट इंडिजचा आहे, कारण वेस्ट इंडिजचा हा जुन्या काळातला किस्सा आहे की ज्यावेळेला वेस्ट इंडिजमध्ये ग्राउंडवरती प्रेक्षकांची बसायची क्षमता 10-15 हजार असायची. ते सुद्धा फळीवरती सगळेजण बसायचे, मोकळी ढाकळी ग्राउंड असायची. पण म्हणून ज्यांना तिकीटं मिळत नाहीत ते मॅच सोडायचे का? अजिबात नाही. मैदानाबाहेर जी मोठीच्या मोठी झाडं असायची त्या झाडावरती हे चाहते चढून बसायचे आणि मॅचचा आनंद घ्यायचे. हनीफ मोहम्मदची पाकिस्तानची टीम ही वेस्ट इंडिज दौऱ्यावरती गेलेली होती आणि वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तान संघाला हरवण्याकरता अक्षरशः टपून बसलेला होता. परत मी पहिल्यांदाच कबूल करतो, मला आकडेवारी जास्त झेपत नाही, परंतु ती आकडेवारी आपण ग्राफिकच्या माध्यमातून दाखवूयात. गोष्ट एवढीच तुम्हाला सांगतो की हा चाहता शांतपणे झाडावरती बसून सामन्याचा आनंद घेत होता आणि मॅच वाचवण्यासाठी हनीफ मोहम्मद मैदानावरती अक्षरशः तंबू गाडून बसलेले होते. त्यांनी बॅटिंग चालू केली, चालू ठेवली. इतक्या वेळ हनीफ मोहम्मद साहेबांनी बॅटिंग केली की संध्याकाळच्या वेळेला कॅरेबियनमधला तो उन्हाचा तडाखा, त्याच्याबरोबर थोडीशी रमसुद्धा आणि त्याच्याबरोबर हनीफ मोहम्मद यांची टिचू बॅटिंग हे बघून त्या चाहत्याला वरती बसून चक्कर आली. तो खाली पडला. लोकांनी उचलून त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि भरती केल्यानंतर जवळजवळ तो अख्खा दिवस हा बेशुद्ध किंवा अर्धमेल्या अवस्थेत होता. जेव्हा त्याला परत जाग आली तेव्हा डॉक्टरांनी जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितलं की याला जाग आली आहे तेव्हा त्या चाहत्यांनी पहिला प्रश्न मी बरा आहे का वगैरे, मी कुठे आहे हा प्रश्न नाही विचारला. त्यांनी विचारलं, डॉक्टर इज हनीफ स्टील बॅटिंग? तेव्हा डॉक्टरने सांगितलं यस ही इज स्टील बॅटिंग. तो चाहता परत बेशुद्ध पडला. अशी कहाणी जुन्या काळातले लोक खूप रंगवून सांगतात. दुसरी कहाणी आहे जी आत्ता अगदी मी म्हणेन की 4-5 वर्षापूर्वी झालेली आहे, जेव्हा साऊथ आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावरती होता आणि बँगलोरमध्ये हा कसोटी सामना होता. त्यावेळेला दिवाळीचे दिवससुद्धा चालू होते आणि समर्थन नावाची एक संस्था आहे जी अंध लोकांसाठी खूप चांगलं काम करते. त्यांच्या संचालकांनी मला रिक्वेस्ट केली की आमच्या ज्या क्रिकेट टीम आहेत तिथं आम्ही अंध मुलांना क्रिकेट खेळायला शिकवतो, त्यांना प्राधान्य देतो, त्यांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना विविध गोष्टी शिकवतो, शैक्षणिक उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतलो. इतकंच नाही तर त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या अंधांच्या वर्ल्ड कपचा भारतीय संघाच्या विजेत्या संघाचा कॅप्टन होता नाईक नावाचा पोरगा, तो सुद्धा त्या समर्थन संस्थेचा होता. त्यामुळे मला असं वाटलं की ही लोक जी आहेत ही वेगळी आहेत, हे नुसते चाहते नाही आहेत, हे क्रिकेटचे खरे चाहते आहेत. त्यांना रवी शास्त्रीला भेटायचं होतं. मी रवीला रिक्वेस्ट केली. रवी माझा जुना मित्र आहे, अंडर-19च्या खेळण्याच्या दिवसापासूनचा. त्यामुळे रवी म्हणला ठीक आहे सुनंदन, आपण त्यांना थोडासा वेळ देऊया. या सगळ्या गोष्टी खूप गुपचूप करायला लागतात. त्यामुळे प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर सगळे पत्रकार तिथनं गेल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स रूम ही बँगलोरच्या ड्रेसिंग रूमच्या अगदी जवळ आहे, म्हणून मी तिथंच त्या मुलांना घेऊन आलो. दरवाजे बंद केले आणि त्या प्रेस कॉन्फरन्स रूमला ड्रेसिंग रूममधनं एक दरवाजा आहे खेळाडूंना येण्यासाठी, त्याचा वापर रवी शास्त्रींनी केला. रवीचा मनाचा मोठेपणा असा, तो एकटा आला नाही. तो बरोबर रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, उमेश यादव, नंतर आपला ईशांत शर्मा, विराट कोहली या सगळ्यांनाच घेऊन आला. त्यामुळे आत गेल्यानंतर विराट कोहली जो मिमिक्री करण्यात पटाईत आहे तो बऱ्याचशा वेळेला ते दाखवत नाही. ईशांत शर्माचा मस्त त्याने आवाज काढला, भाई लोग आपको मिलके बड़ी खुशी हुई. तर सगळ्यांना वाटलं ईशांत शर्मा आला, म्हणून तो अंध खेळाडू जो होता तो गेला आणि तो म्हणला अरे बापरे ईशांत शर्मा आहे. आणि त्यांनी
हळूच त्या ईशांत शर्माला बघण्याचा डोळे मिटून प्रयत्न करायला लागला। तेव्हा तो म्हणला, ईशांत शर्मा तो बडे लंबे कद के है ना। आणि मग त्याचे काय म्हणतात चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो म्हणला, बापरे विराट कोहली। आणि मग विराट म्हणला, जी हाँ मैं ही हूँ और मेरे साथ मेरे बाकी दोस्त भी आए, रोहित शर्मा आया है, जडेजा आया है, उमेश यादव आया है, ईशांत शर्मा भी आया है। असं सगळ्यांना सांगितल्यानंतर त्या अंध खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला थक्क व्हायला झालं। इतकंच नाही तर भारतीय संघातल्या खेळाडूंनी त्या अंध मुलांबरोबर थोडा वेळ फिल्डिंगसुद्धा केली। डोळेवरती पट्टी बांधून फिल्डिंग करत असताना भारतीय संघाच्या रवींद्र जडेजासारख्या खेळाडूचे सुद्धा त्रेधा तिरपीट उडाली होती। आणि नंतर त्यांना आम्ही घेऊन गेलेले चॉकलेट्स, आकाशकंदील वगैरे दिले। आणि इतकंच नाही तर विराट कोहलीनी त्याचं लाडकं परफ्यूमसुद्धा वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कॅप्टन नाईक याला दिलेलं होतं। त्यामुळे चाहत्यांची अशी सुद्धा भेट मी एक बघितलेली आहे। तिसरी एक कहाणी मला आठवते जी ॲब्सोल्युटली लेटेस्ट आहे। मुंबईचे एक महान चित्रकार आहेत ज्यांचं नाव आहे फ्रान्सिस कोळी। हे सुद्धा क्रिकेटप्रेमी, जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं शिकलेले, त्यांनी मला डब्लिनला पकडलं आणि ते म्हणले, लेले साहेब तुमचे ब्लॉग्स वगैरे मी बघतो, मी मुंबईचाच आहे, मी चित्रकार आहे, माझे आवडते खेळाडू आहेत रोहित शर्मा आणि विराट कोहली, यांच्याकरता मी 2-2 चित्र आणलेत, माझी काही अपेक्षा नाहीत, ही चित्र फक्त त्यांच्यापर्यंत पोचवाल का? म्हणलं कोळी साहेब नक्की, मी एवढंच गोष्ट तुमच्यासाठी नक्की करेन। मी जेव्हा विराट कोहलीला भेटलो तेव्हा विराट कोहलीला मी ती 2 चित्र दिली। ती चित्र बघून विराट कोहली अक्षरशः हेलावून गेला होता आणि म्हणाला की काही काही फॅन्स शांतपणे किती आमच्यावरती प्रेम करतात आणि आम्हाला त्याचं मोल आहे। मला ऐकून सुद्धा बरं वाटलं। आणि त्याच्यानंतर ग्राउंडवरती मी रोहित शर्माला भेटलो, त्याला बोलवलं, ऋषभ पंत पण आला त्यावेळेला त्याच्यासोबत आणि म्हणलं, रोहित ये तेरे लिए है, ये क्या है? म्हणलं अरे देख तो सही। त्यांनी उघडून पाहिलं, अरे सर काय फॅन्टास्टिक चित्र काढले, तो काय कला असते या लोकांच्या हातामध्ये, कोण आहेत? म्हणलं फ्रान्सिस कोळी म्हणून आहेत। मग त्यांनी काय केलं, मी जे अजून कोळी साहेबांना सांगितलेलं नाही आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना सांगतोय, विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनीही तुम्ही लिहून दिलेल्या कव्हरवरती छानपैकी तुम्हाला सही करून दिली आहे। तुमच्यासाठी एका ओळीचा संदेशसुद्धा लिहिला आहे, तो सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो। त्यावेळेला ऋषभ पंत म्हणाला, सर सब इनसे, आप लोग इनसे ही प्यार करते हो, हमसे कुछ नहीं, हमारे लिए कुछ नहीं है। म्हणलं तू चिंता मत कर, जल्दी तेरे लिए भी कुछ मैं लेके आऊँगा। पण त्यामुळे चाहत्यांचं असं प्रेमसुद्धा पाहिले। पण चाहत्यांच्या प्रेमाची खरी कहाणी ही 10 वर्षापूर्वी 11 वर्षापूर्वी मी बघितलेली होती, मला ती समजलेली होती। भारतीय क्रिकेट फॅनचा एक मॅस्कॉट आहे आणि तो म्हणजे सुधीर गौतम, जो डोक्यावरती तिरंगा आणि अंगावरती संपूर्ण तिरंग्याचं कलरिंग करून येतो आणि आय मिस यू तेंडुलकर असं गोंधळून येतो आणि प्रत्येक भारतीय संघ खेळत असलेल्या भारतातल्या आणि बहुतांशी परदेशी सामन्यांना सुद्धा तो तिरंगा हलवताना दिसतो। हा चाहता असा आहे, हा खेळाडूंच्या मागं कधी लागत नाही, खेळाडूंकडनं काही मागत सुद्धा नाही। पण आता त्याला ऑफिशियल फॅन म्हणून स्टेटस मिळालं आहे, त्याला सर्व सामन्याचा 1 पास त्याला मिळतो। आणि इतकंच नाही, सुधीर गौतमचं कौतुक मला अशा करता वाटतं, मॅच तर सोडा हो, प्रॅक्टिसला सुद्धा हा पठ्ठ्या 3 तास भारतीय संघाने प्रॅक्टिस केलं तर 3 तास तो तिरंगा हलवत असतो। हे बघून माझं मन हेलावून जातं। 2011च्या वर्ल्ड कपला जेव्हा सुधीर गौतमला मी वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामन्याच्या वेळेला बघितलं होतं तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, आनंदाने पाणी आलं होतं। कारण अशा चाहत्यासाठी भारतीय संघ जिंकताना बघणं, वर्ल्ड कप जिंकताना बघणं ही केवढी मोठी गोष्ट असते। त्यावेळेला एक गंमत झाली, ज्यावेळेला सगळं सेलिब्रेशन संपलं, प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं, सचिनची मिरवणूक झाली, तेव्हा सचिननी असं मी ऐकलं, ही कथा आहे का दंतकथा मला माहीत नाही, सचिननी असं बोट करून दाखवलं सुरक्षा सैनिकांना, तो जो तिथं फ्लॅग हलवताना दिसतोय ना, त्यांना त्या माणसाला थोडंसं धाक धपटशा करून पकडून आणल्यासारखं आणा। सुरक्षा सैनिक गेले तिथे आणि त्यांनी सुधीर गौतमला अचानक त्याची गचांडी पकडली आणि ते म्हणले, चलो यहाँ से, चलो यहाँ से। सुधीर गौतम बिचारा रडायला लागला, तो म्हणला, मुझे ये आनंद देखना है, मुझे ये सेलिब्रेशन में शामिल होना है, मुझे मत लेके जाओ। आणि त्याला ते सुरक्षा सैनिक घेऊन जायला लागले। तो रडत होता, त्याला कळत नव्हतं आपल्याला बहुतेक स्टेडियमच्या बाहेर काढतायत असं त्याला वाटलं, त्याच्या हातनं काय चूक झाली हे त्याला कळत नव्हतं। अचानक त्याला एका दरवाजासमोर उभं केलं आणि त्याच्यानंतर दरवाजावर टकटक झाली, दरवाजा किलकिला झाला आणि जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा आतलं दृश्य कमाल होतं। ती इंडियन टीमची ड्रेसिंग रूम होती
दोन्ही बाजूला भारतीय संघातले खेळाडू सपोर्ट स्टाफ उभे होते. सचिन आणि धोनीनी सुधीर गौतमला आत घेतलं, गार्ड ऑफ ऑनर सारखं त्याला मधनं नेलं आणि नंतर त्याच्या हातामध्ये वर्ल्ड कप दिला. भारतीय संघानं जिंकलेला वर्ल्ड कप सुधीर गौतमच्या हातात दिला आणि त्याला नंतर वानखेडेच्या बाल्कनीत घेऊन गेले. आणि नंतर हा जो फोटो तुम्हाला आत्ता दिसतोय, हा फोटो तेव्हा काढलेला आला आणि सचिन तेव्हा म्हणाला होता धोनीला, ये वर्ल्ड कप जो हमने जीता है ये इंडियन टीम के करोड़ों जो फॅन्स है इंडिया में उनके लिए हमने जीता है. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून आपण सुधीर गौतमच्या हातात हा वर्ल्ड कप देतोय. त्यामुळे हा फोटो माझ्यासाठी फॅन्सच्या दृष्टीने खूप चांगला आहे. मागच्या वेळेला आपण कडाडून टीका केली, यावेळेला मुद्दाम मी हे 3-4 किस्से तुम्हाला अशा करता सांगितले की क्रिकेटवर प्रेम करणारी लोक ही खूप वेगळी असतात. काही जणांना फक्त टीमची जर्सी पाहिजे असते, काही जणांना फोटो पाहिजे असतो, काही जणांना काय म्हणतात त्याला खायला प्यायला द्यायचं असतं खेळाडूंना, काय काय विविध गोष्टी मी बघितलेल्या आहेत. परंतु काही चाहते असे असतात जे शांतपणे खेळावर आणि खेळाडूंवर प्रेम करत असतात. जेव्हा त्यांचं चांगले दिवस चालू असतात तेव्हा त्यांच्यासोबत आनंद मिरवायला ते असतात, जेव्हा वाईट दिवस असतात तेव्हा पाठिंबा द्यायला सुद्धा असतात. तुम्ही कुठल्या प्रकारचे चाहते आहात क्रिकेटचे मला जरूर कळवा. या 3-4 कथा तुम्हाला कशा वाटल्या, तुम्हाला कुठली चाहत्यांची कथा माहिती असली, कुठलाही खेळ असू दे, डझंट मॅटर क्रिकेटच पाहिजे, कुठल्याही खेळातली चाहत्यांची, कलाकारांचे चाहते असतात, खेळाचे चाहते असतात, खेळाडूंचे चाहते असतात, तुम्हाला अशी कुठली जर का कथा माहिती असली तर मला जरूर सांगा, कारण मला अशा कथा ऐकायला खूप आवडतात. तुमची मतं नोंदवण्यासाठी, तुमच्या कथा समजून घेण्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.